जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बियर सॉन्ग जे इन्स्टा रील्सवरती जास्त प्रमाणात ट्रेंडिंगला चालू आहे, त्या सॉन्गला मराठीमध्ये व्हर्जन जे आहे ते मिक्स केलेलं आहे, सपानं भुर्र झालं या सॉन्गवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण त्याच टॉपिकवरती बनवलेला व्हिडिओ आज एकदम जबरदस्त आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर मित्रांनो, आज जे पण काय एडिटिंग केलेलं त्याचे सर्व प्रीसेट आणि बिटमार्क असेल किंवा शेक इफेक्ट असेल, सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं सादराली गात सपान भुर्र झालं तिचा दिस केला ती सादराली गात. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीसा अशा प्रकारे इंटरफेस सुरुवातीला दिसणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी काही टेक्स्ट मी दिलेले आहेत. तर मित्रांनो, या टेक्स्टसाठी जे आहे ते तुम्हाला फॉन्ट ॲड करावं लागणार आहे. सो या टेक्स्टवरती तुम्ही क्लिक करायचं, एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं वरती जैनी पूर्वा दिसत आहे, तिथे तुम्हाला रोबोट रेग्युलर किंवा फॉन्ट मिसिंग दिसेल. तर व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ज्या मटेरियलचा फोल्डर असेल, म्हणजे ज्यामध्ये मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे, तर त्या मटेरियलमध्ये जैनीपूर्व फॉन्ट आहे तो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर जस्ट इथे इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला हा फॉन्ट बघायला भेटेल. यावरती क्लिक करून तुम्ही ती एरर रिमूव्ह करू शकता. ओके, सोबतच त्याबरोबर मित्रांनो प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि हा जो तुम्हाला मी इंक स्प्लिटचा व्हिडिओ दिलेला आहे तर हा ॲड करून घ्यायचा. ओके, आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर याला जस्ट क्लिक करायचं, 3 लेअरवरती जाऊन कॉपी लेअर करायचे आणि याचा साऊंड जो आहे तो म्यूट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. नेक्स्ट बीटवरती जायचं आहे, पेस्ट लेअर करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. परत पुढच्या लेअरवरती जाऊन पेस्ट लेअर करायचे, एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचे आणि लास्टच्या लेअरला देखील ही लेअर पेस्ट करायचे. ओके, त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे पण तुमचे फोटोज असतील ते तुम्ही इथून पुढे 4 लेअरलाच फक्त ॲड करून घ्यायचे. ओके, 4 लेअरला मी हे फोटो ॲड करून घेतलेले आहेत आणि सोबतच त्याला फुल स्क्रीन करायला अजिबात विसरायचं नाही. ओके, या टाईपमध्ये बघू शकताय. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून हे इमेजेस सगळे आपण फुल स्क्रीनवरती करून घेणार आहोत. ओके, तर हे मित्रांनो जे फोटोज आहेत ते तुम्ही फोटोज अशा प्रकारे 4 फोटो सेपरेट ठेवा लास्टला आणि स्टार्टला आपल्याला 4 फोटोज लागणार आहेत. ओके, तर या टाईपमध्ये हे जे आहे ते 4ही फोटोज मी फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे एंडपर्यंत इमेजेस वाढवलेले आहेत, बघू शकताय. त्यानंतर मित्रांनो, या इमेजेसच्या वरती आपल्याला एक ओव्हरले ॲड करायचं आहे. तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि हा जो ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे तर हा ॲड करून घ्यायचा आहे. याला जे आहे ते मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशनमध्ये जायचं आहे आणि -90 डिग्रीमध्ये याला रोटेट करायचं आहे. ओके, तर त्यानंतर या ठिकाणी थोडंसं रिसाईज करून या लेअरला आपण पूर्ण स्क्रीनवरती करून घेणार आहोत. त्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये क्लिक करून लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर या लेअरवरती क्लिक करून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केलेलंच आहे आपण. सोबतच मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर हा जो लेअर आहे या लेअरवरती क्लिक करून इथे हा लेअरचा ऑप्शन यावरती जायचं आहे आणि कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. ओके, कॉपी लेअर केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचं आहे. थोडंसं या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो झूम केलं तर एक्स्ट्रा बेस्ट राहील. ओके, थोडंसं झूम करू आपण आणि त्यानंतर याला आपण कॉपी लेअर करूया. लेअर कॉपी केल्यानंतर पेस्ट लेअर मारायचे, लेअर पेस्ट करून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं, परत लेअर पेस्ट मारायचे, एक्स्ट्रा पार्ट वाढवावा लागतो इथं, ठीक आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवावा लागतो. ओके, 4ही लेअर आपण पेस्ट केलेले आहेत. त्यानंतर यायचं आपल्याला 1 नंबरच्या बीटजवळ, म्हणजे 9.27 सेकंदाजवळ यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून इथे एक शेप इन्सर्ट करून घ्यायचा. आता हा शेप इन्सर्ट मी केलेला आहे, तर याला एडिट शेपमध्ये जायचं आहे. वरती एक्स ॲक्सिस जो आहे तो 400 करायचा आहे. ओके, आणि त्यानंतर वाय ॲक्सिस जो आहे तो 500 करायचा. म्हणजे काय होईल, इंस्टाग्राम रेशोसारखं 4:5 रेशोमध्ये होईल आणि याचा रेडियस मित्रांनो, मात्र रेडियस याचा आपण जवळपास 80%च्या आसपास ठेवायचं. ओके, 80 ठेवलेला आहे मी. त्यानंतर मित्रांनो, यावरती आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो पहिल्यांदा ॲड करा. फोटोला इथं मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून थोडंसं रिसाईजवरती करत लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्या आणि वरती अशा प्रकारे सेट करूया आपण. ठीक आहे, नॉर्मली असं खाली घेऊ आपण आणि दोन्ही इमेजेसला आपण क्लिक करायचं आहे. ओके, म्हणजे जो आपला शेप आहे तो आणि इमेजेस दोन्हीला एकत्र करून
वरती जे ग्रुपिंगचं ऑप्शन आहे त्यात मित्रांनो 3 ग्रुप दिसत आहेत. तर त्यातला 2 नंबरचा ग्रुप आपण सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे ग्रुप क्रिएट होईल. त्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचे. बॉर्डर याची जवळपास जे आहे ते तुम्ही 15च्या आसपास ठेवा. शॅडोवरती क्लिक करून याला शॅडो द्या आणि शॅडो देखील तुम्ही दिल्यानंतर थोडीशी वाढवायची असेल तरी वाढवू शकते. त्यानंतर ही लेअर मित्रांनो जवळपास आपल्या 4ही इमेजेसला सेट करायचे आणि याची साईज जी आहे थोडीशी आपण लहान करायची. रिसाईजवरती जायचं 1000 आहे इथं हाईट, तर फक्त 900 हाईट करायचे. ओके, हाईट 900 केलेलं आहे आणि फक्त प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण स्प्लिट मारायचं इमेजेसला. ओके, तर बघू शकता 4 ठिकाणी आपण कट केलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथे जर तुम्हाला ग्रुप दिसत नसेल तर जस्ट एक वेळेस बॅक या. ओके, इथं बघू शकताय हे आपण जे ग्रुप क्रिएट केलेले आहेत त्या ग्रुपवरती जायचं. एडिट ग्रुपमध्ये दिसत नाही तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही दुसरी सेटिंग सांगतो ती फॉलो करायचे, कारण बऱ्याच मोबाईलला सपोर्ट आहे, बऱ्याच मोबाईलला नाही सपोर्ट हा ग्रुपचा. ओके, त्यानंतर इथं कॉपी लेअरवरती क्लिक करा. परत हा इथं पेस्ट लेअर करायचे, ग्रुप वाढवायचा आहे. ग्रुप वाढवल्यानंतर इथं ग्रुपवरती जायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं. नंतर इमेजेस दिसेल तर या इमेजेसला जस्ट इथून तुम्ही रिप्लेस मारा. रिप्लेस मारल्यानंतर इथं दुसरा इमेजेस सेट होईल. ओके, परत जायचं इथं पेस्ट लेअर करायचे. लेअर पेस्ट केल्यानंतर वाढवायचं आहे पहिल्यांदा ग्रुप. परत या ठिकाणी एडिट ग्रुपमध्ये जायचं, इमेजेसवरती क्लिक करायचं आणि जस्ट नॉर्मली आपला जो इमेजेस आहे त्याला रिप्लेस मारायचा आहे. ओके, तर सेम याच स्टेप मित्रांनो 4ही ठिकाणी आपण फॉलो करणार आहोत. तर आता लास्ट आहे तर ती देखील मी तुम्हाला दाखवतो. इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जस्ट फोटो इथून जो आहे तो आपण रिप्लेस मारायचा. ओके, आता काही ठिकाणी फोटो असं कट होत असेल तर त्याला थोडंसं वर खाली करा, थोडंसं झूम करा, लहान दिसत असेल तर प्रॉपर दिसण्यासाठी व्यवस्थित असा फ्रेममध्ये सेट करा. ओके, 4ही ग्रुप आपले मित्रांनो क्रिएट झालेले आहेत. ओके, आता 4ही ग्रुप क्रिएट झाल्यानंतर आता जर तुम्ही बघितलं तर आपले टेक्स्ट यामध्ये शो होत नाहीत. तर या टेक्स्ट लेअरला आपण लॉंग प्रेस करायचं आहे आणि जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या वरच्या बाजूला घ्यायचं आहे. ओके, जस्ट नॉर्मल आहे प्रोसेस. 4 लेअर आहेत तर 4ही लेअरला आपण अशा प्रकारे वरती करून घेणार आहोत. ओके, तर जे आहे ते आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या वरच्या बाजूला आपण घेतलेला आहे. आणि मित्रांनो आता सगळ्यात मेन अट्रॅक्शन स्टार्टचा व्हिडिओ, तर तो तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांनी रील्सवरती बघितला असेल, तर तो व्हिडिओ आपण ॲड करून घेणार आहे आणि याला देखील आपण 9 सेकंदाजवळ जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करणार आहे. मात्र या व्हिडिओचा आपण ऑडिओवरती जाऊन याचा ऑडिओ म्यूट करायचा, अदरवाईज तुमचा सॉन्ग एको होणार आहे व्हिडिओमध्ये. ओके, आता याला थोडंसं जे आहे ते कलर करेक्शन वगैरे करण्यासाठी आपण नंतर इफेक्ट देणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट बघायचं आहे. महत्त्वाची गोष्ट इथे यूट्यूबचा माझा लोगो आहे. तर तुम्हाला यूट्यूब चॅनल तुमचं नसेल इंस्टाग्राम टाका आणि इथं इंस्टाग्राम टाकल्यानंतर तुमच्या इन्स्टाची ID इथं लिहू शकताय. ओके, तर हा इथं मी लिहिलेला आहे यूट्यूबचा आणि त्यानंतर लॉंग प्रेस करून पूर्णपणे वरती घ्यायचं आहे. वरती घेतल्यानंतर मित्रांनो इथं जर तुम्ही बघितलं तर आता याला आपल्याला लोगो जो आहे तो वरच्या बाजूला दिसत आहे. याला मी जे आहे ते ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले केलेलं आहे. बिकॉज ऑफ जिथं जिथं आपल्याला इफेक्ट गरज आहे तिथे तिथं फक्त दिसणार आहे आपला. ओके, लेअर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला यायचं आहे. प्रीसेट लेअरमध्ये आल्यानंतर 2 नंबरचे लेअर पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. ओके, आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जिथं जिथं आपण हे ग्रुप केलेले आहेत, ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आपल्याला टेक्स्ट दिसेल तर टेक्स्टला यायचं आहे आणि जस्ट इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट लेअर करायचे. वाटल्यास तुम्ही टेक्स्ट लेअरला पूर्णपणे ग्रुपच्या वरती घेतलं तरी देखील चालेल, कारण ग्रुपच्या वरती जर तुम्ही घेतलं तर प्रॉपर इफेक्ट हा दिसणार आहे. म्हणजे जरी ग्रुप तुमचा मागून पुढे येताना दिसला तरी ग्रुपच्या वरच्या बाजूला टेक्स्ट दिसल्यामुळे टेक्स्ट तुमचे हाईड होणार नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर टेक्स्ट देखील तुम्ही ग्रुपच्या वरती घेतले तरी बेस्ट राहील. ओके, तर या ठिकाणी आपण जितके ग्रुप वरती घेतलेले आहेत म्हणजे टेक्स्ट वरती घेतलेलं आहे सगळ्यांना हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे, जो आपला टेक्स्ट इफेक्ट आहे. ओके, आता हा टेक्स्ट इफेक्ट आपण पेस्ट केल्यानंतर आता जस्ट आपल्याला व्हिडिओचे म्हणजे इमेजेसचे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. तर स्टार्टला यायचं 1 नंबरला मी प्रीसेट दिलेले त्याची लिंक कॉपी करा, म्हणजे तो कॉपी इफेक्टवरती क्लिक करून कॉपी करा. व्हिडिओमध्ये यायचं, व्हिडिओमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा लास्टला जायचं. ओके, लास्टचे जे आपण फुल स्क्रीन फोटो ॲड केले होते तर फुल स्क्रीन फोटोला हे इफेक्ट अप्लाय करायचे. तर पहिल्यांदा ह्या 4 ग्रुपला हे इफेक्ट मी अप्लाय करून घेतो. तर 4ला हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो 50% झाला असं म्हणू शकता. स्टार्टला यायचं आहे, इथं बघितलं तर तुम्हाला ग्रुप दिसतील. ओके, हे ग्रुप जे आहेत या ग्रुपला देखील सिम्पली हाच इफेक्ट तुम्ही पेस्ट करा. ठीक आहे, कारण हे ग्रुप जे आहेत हे सेम या इफेक्टलाच वर्क करतात प्रॉपर. तर या टाईपमध्ये बघू शकता इफेक्ट देखील पेस्ट झालेत. आता 1 नंबरला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बट यामध्ये जेवढे पण इफेक्ट आहेत ते सगळे रिमूव्ह करायचे. ओके, जस्ट हायलाईट अँड शॅडो आणि विग्निटी हे 2 इफेक्ट ठेवायचे.
ओके, त्यानंतर चेहऱ्यावरती बघू शकता स्मूथ इफेक्ट एक असा आलेला आहे आणि थोडासा जे आहे ते हायलाईट झालेला आहे चेहरा. ओके, आता व्हिडिओ आपला कंप्लीट रेडी झालेला आहे. शेअरवरती क्लिक करायचं कोपऱ्यामध्ये आणि जस्ट व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचे. तर सेटिंगवरती जाऊन तुम्हाला मी सेटिंग दाखवतो. H265 केलेलं आहे आपण आणि इथं फ्रेम रेट जो आहे तो फुल ठेवलेला आहे. ठीक आहे, 30 FPS वर ठेवलेला आहे. 60 FPS असेल तरी 60 FPS ठेवा तुम्ही, मोबाईलच्या रिझोल्युशननुसार असतं ते. तर इथं क्वालिटी जी आहे ती फुल ठेवायची आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. म्हणजे मित्रांनो एकदम HD क्वालिटी होईल. ओके, आणि मित्रांनो त्यासोबतच बऱ्याच लोकांना प्रीसेट इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येतोय. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते सोल्युशन घेऊ शकता आणि त्याबरोबरच त्या स्टेप फॉलो करून तुम्ही सगळ्या प्रीसेट इम्पोर्ट करू शकताय. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.